नमस्कार. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे जीएसटी चोरी संदर्भातली. तब्बल 4,153 बोगस कंपन्यांनी 12,036 कोटी रुपयांचा जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट अवैधपणे खिशात घातलाय, असा शोध जीएसटी अधिकाऱ्यांनी लावल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे. 4,153 कंपन्यांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 926 बोगस कंपन्या आहेत. 926 बोगस कंपन्यांनी सुमारे 2,201 कोटी रुपयांचं जीएसटी इनपुट मिळवलं आहे. तर मे 2023 पर्यंत भारतातल्या कंपन्यांनी 44,015 कोटी रुपयांचा जीएसटी चोरी केलाय. बनावट कंपन्यांनी 12,036 कोटी रुपयांचं जीएसटी क्रेडिट मिळवलं आहे. त्यापैकी आतापर्यंत 1,317 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. आता जीएसटी चोरीनंतर बातमी आहे क्रिप्टो फसवणुकी संदर्भातली. क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्याचा आमिष दाखवून फसवणूक करण्याच्या प्रकरणात गुजरात पोलिसांनी दुबईतील बीट सोलावाईज या कंपनीच्या संचालक कमलेशभाई ब्रह्मभट याला अटक केली होती. आता पुण्यातील फसवणूक प्रकरणात ब्रह्मभट याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय. याआधी याच प्रकरणात दिल्लीतल्या गणेश सागर यालाही अटक करण्यात आली होती. ब्रह्मभट आणि सागर या दोघांनी देशभरातील गुंतवणूकदारांना क्रिप्टोच्या गुंतवणुकीचा आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. आता बातमी पेन्शन योजनेसंदर्भातली. एनपीएस म्हणजेच नॅशनल पेन्शन स्कीम आणि अटल पेन्शन योजनेत 97 लाख नवीन खातेदार जोडले गेलेत. आता या दोन्ही पेन्शन योजनांमध्ये खातेदारांची संख्या एकूण 7 कोटींवर पोहोचली आहे. यापैकी 5,03,00,000 खातेधारक हे अटल पेन्शन योजनेशी संबंधित आहेत. अटल पेन्शन योजनेची एकूण मालमत्ता आता 33,000 कोटींच्या वर गेली आहे. एनपीएस आणि अटल पेन्शन योजनेची एकूण मालमत्ता 10.9 लाख कोटींवर पोहोचली आहे. खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनी एनपीएस मध्ये 5.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, तर सरकारी कर्मचाऱ्यांनी सुमारे 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. निवृत्ती योजनेची साधारण 27.9% वाढ झाली आहे. मार्च 2024 पर्यंत पेन्शन फंडच्या एयूएमचा आकडा 12 लाख कोटींचा टप्पा पार करेल असा अंदाज आहे. आता बातमी यूपीआय संदर्भातली. पुढच्या 1 ते 3 वर्षात यूपीआयद्वारे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला शुल्क द्यावं लागू शकतं, अशी माहिती नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख दिलीप आसबे यांनी दिली आहे. मात्र सुरुवातीला मोठ्या व्यापाऱ्यांकडून शुल्क घेण्यात येईल. भविष्यात यूपीआयच्या सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी तसेच कॅशबॅक इन्सेंटिव्ह देण्यासाठी आणखी रक्कम लागणार आहे. ती रक्कम उभारण्यासाठी गरजेनुसार शुल्क आकारलं जाणार असल्याचंही आसबे यांनी सांगितलं. मात्र लहान व्यापाऱ्यांना यूपीआयचा मोफत वापर करता येणार आहे. पुढच्या काही वर्षात ओला इलेक्ट्रिक सुमारे 25,000 नव्या नोकऱ्या देणार असल्याची माहिती कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी दिली आहे. सध्या तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यात ओला इलेक्ट्रिक प्रकल्प उभारत आहे. 2,000 एकरच्या या प्रकल्पात वाहन निर्मिती सोबतच वेंडर आणि सप्लायर यांचंही नेटवर्क तयार करण्यात येणार आहे. व्हिएतनाममधील विनफास्ट ऑटो इलेक्ट्रिक कार निर्मिती करण्यासाठी 16,000 कोटींची गुंतवणूक तामिळनाडूमध्ये करणार आहे. या गुंतवणुकीमुळे तब्बल 3,000 लोकांना रोजगार मिळणार आहे. तसेच जेएसडब्ल्यू रिन्युएबल्स ही कंपनीही तामिळनाडूमध्ये सुमारे 12,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यामुळे 6,000 लोकांना रोजगार मिळणार आहे. 1 मार्च 2024 पासून जीएसटी नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. आता 1 कोटी रुपयाहून अधिक व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना ई चलन शिवाय ई वे बिल तयार करता येणार नाही. 50,000 रुपयाहून अधिक किमतीचे सामान एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नेताना ई वे बिल तयार करावं लागणार आहे. ई वे बिल तयार केल्यानंतरच ई वे चलन तयार होतं. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली थांबायची. तुम्ही पाहत रहा मनी 9 मराठी.